म्हाताऱ्या माणसाला तर काय सोडता येत नाही की मेन खोटा आहे आमचा तो. साईडनी किती जरी दळली तर ते खोट्यापाशी दळली जाते का नाही. मग खोट्यालाच धरायचं आणि काय करायचं. मोदींनी जरी इथं उभं राहिलं तरी पवारांना कोणी पाडू शकत नाही. त्यामुळे आमचे साहेब येतवर आम्ही साहेबाकडे, साहेबाच्या नंतर आम्ही काय करू, आम्ही उभं राहू, पण ह्यांच्या मागे जाणार नाही. परंतु या ठिकाणी साहेबांनी जरी दगड उभा केला तरी तो दगडच निवडून येईल. त्यांनी महाराष्ट्रातलं असलं कुठलं कुटुंब आणि कुठलं आंदोलन आहे ती पवार साहेबांनी फोडलं नाही. घरातली मतं वरगून देणार, निमे इकडे येणार आणि निमे तिकडे येणार. आम्ही बारामती लोकसभेत जरंगे पाटील जे उमेदवार येतात त्याचं काम करणार. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आज बारामतीकरांना काय वाटतं, त्यांची मतं काय, त्यांचा विचार काय, ते आज आपण जाणून घेणार आहोत. आता खरं तर दोन्ही गट पडल्यामुळे ही वेगवेगळ्या राजकारणाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण बघतोय. परंतु कुटुंब जरी वेगवेगळे असले ही राजकारणापुरते वेगवेगळे आहेत, परंतु त्यांची रक्ताची नाती एकत्रच आहेत ना, ती एकत्रच आहेत. त्याच्यामुळं ही राजकारण बाजूला ठेवून ते राजकारणापुरतं ते वेगळे आहेत. नात्यापलीकडे कुठल्या गोष्टी चालत नाहीत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की भविष्यामध्ये इलेक्शन ही लोकसभा झाल्यानंतर ती कुटुंब एकत्र येईल. आता मग फक्त नुरा कुस्ती चालली असं म्हणायचं का? अजित पवारांची नुरा कुस्ती ना, अजितदादा निकाली कुस्ती करतात. कारण दादांना निकाली कुस्ती करण्याची आवड आहे. नुरा कुस्ती कधीच लावत नाहीत आणि ते लावून बी घेत नाहीत. आमचे प्रतिनिधी म्हणून आमचे सुप्रताईला मतदान राहणारे, साहेबांच्या मागं आम्ही राहणारे. आज जरी कार्यकर्ते सगळे साहेबांच्या बाजूला आहेत, जनतेचा कल साहेबांच्या बाजूने, जी पुढारी आहेत ना, जी तिकडे आहेत ती लाभार्थी, ती आम्हाला काही त्यांची गरज नाही. त्यामुळे आमचे साहेब येतवर आम्ही साहेबाकडे, साहेबाच्या नंतर आम्ही काय करू, आम्ही उभं राहू, पण ह्यांच्या मागे जाणार नाही. का नाही जाणार? नाही जाणार, कारण धाव ही आपसावरती सगळी भ्रष्ट कारभार आहे ह्यांचा. आम्हाला ह्यांनी जाताना विचारलंय का, मताला आमच्या घरापर्यंत येतात आणि आत्ताची वेळ आली फाशी घ्यायची टाईम आल्यानंतर मग जनतेकडे येतात. काय संबंध आहे आमचा, आम्ही बघू ना कुणाला काय करायची ती. दादा तिकडे गेल्यापासून आम्ही नाराज झालो, पण दादांचं बी एक म्हणणं असं आहे की विरोधात राहून विकास कामं होत नाही ती. काय ते आपलं झालं, दादा इकडे गेलं आणि दादा तिकडे गेलं, पण दादांचं एक मत बरोबर आहे, विरोधात किती दिवस बी राहिला तरी विकास कामं होतच नाहीत. दादा विकास कामं करायसाठी तिकडे गेलं, काय फरक पडलाय. घरातली मतं वरगून देणार, निमे इकडे येणार आणि निमे तिकडे येणार. आणि आता दोन्ही आमची तर म्हणले होता, थोडा विचार करून मतं देणार आम्ही. म्हाताऱ्या माणसाला तर काय सोडता येत नाही की मेन खोटा आहे आमचा तो. साईडनी किती जरी दळली तर ते खोट्यापाशी दळली जाते का नाही. मग खोट्यालाच धरायचं आणि काय करायचं. खोट्याला धरायचं, पण पुन्हा दानही टाकावंच लागते. दान तर टाकायचीच की, दादा ती दादाकडून घ्यायचं उष्ण. बारामतीकरांना चांगलं वाटतंय. आता पवार साहेबांनी महाराष्ट्रातलं असलं कुठलं कुटुंब आणि कुठलं आंदोलन आहे ती पवार साहेबांनी फोडलं नाही. पवार साहेबांनी आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरांच्या 160 वर्षाचा जो संघर्ष आहे, जो फुले शाहू आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, या पुरोगामी महाराष्ट्रात पवार साहेबांनी असं एकही क्षेत्र सोडलं नाही, त्याच्यात फोडाफोडी केलेली नाही. आणि आत्ता जे काही झालेलं आहे कुटुंबात, दादांनी भाजपच्या RSSच्या दबावामुळं, जेलमध्ये जाण्याच्या दबावामुळं त्यांनी तो भाजपमध्ये गेलेत, हे बी काही पटलेलं नाही. साहेबांनीच अजितदादांना राजकारणामध्ये आणलेलं आहे, परंतु आता दादांनी काय त्यांच्या सोयीनुसार काय राजकारण केलं असेल ते त्यांनाच माहिती. वहिनीला दादाला सपोर्ट आमचा राहणार आहे. आम्ही जसं कळतंय तसं आम्ही वहिनी दादाचंच म्हणजे काम करतोय किंवा ते आमची कामं करतात. त्याच्यामुळं सुप्रियाताई पण इथले साहेबांचे आमचा कधी संपर्क झाला नाही वैयक्तिक. दादांचा वहिनीचा ना आमचा संपर्क. आमचं किरकोळ काही काम असेल तरी आम्ही दादा वहिनीशिवाय कुठं जातच नाही ना. नाही, आता दादा वेगळे झाले ते दादांचा स्वतःचा निर्णय आहे, त्यामुळे दादांचा काही आम्हाला विषय नाही. आम्ही पवार साहेब म्हणजे पवार साहेबच आले. आता परवाच चंद्रकांत पाटील इथं आले होते, चुटकी वाजून बोलले की आम्हाला पवारांना पाडायचं. मोदींनी जरी इथं उभं राहिलं तरी पवारांना कोणी पाडू शकत नाही. कसं काय? हां, ते पवार म्हणजे पवार, माणसांच्या सर्वसामान्य हृदयातच पवार साहेब बसलेले आहेत. स्वतः मोदी जरी उभे राहिले, चंद्रकांत दादा जरी उभे राहिले
तरी इथं काही फरक पडणार नाही, इथं सुप्रियाताईच निवडून येणार. आम्ही बारामती लोकसभेत जरंगे पाटील जे उमेदवार देतात त्याचं काम करणार आम्ही. काय म्हणताय? बर का? कारण का कोणाचा भरोसाच राहिला नाही आता, हां. नेत्यांचा भरोसाच राहिला नाही कोणाचा. भरोसा राहिला नाही म्हणजे काय झालं असं की तुम्हाला मतदार म्हणून मन उडलं सगळं? मनच उडले मतदान कोणाला करायचं हे काय झाले, सगळीकडे आता ढवपछळ झाले, कोणाला मतदान करावं हेच कळत नाही. त्यामुळे जरंगे पाटील उमेदवार देतात ते आम्ही त्याचं काम करणार. या ठिकाणी बारामतीकर म्हणून मी असं सांगू इच्छितो की देशाचे लाडके नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, लोकहिताचं असेल किंवा विकासाची कामं चालू आहेत, त्या विकासाच्या कामाला प्रभावी होऊन अजितदादांनी देखील भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो लोकांच्या हितेच आहे आणि तो महाराष्ट्र राज्याला एका विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्णय आहे तो. आणि बारामती मतदारसंघामध्ये जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल आम्ही सगळे त्यांच्यासाठी पोटतिडकीने काम करू आणि या मतदारसंघातून त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजय देण्याचं आम्ही काम करू.